डॉक्टर साहेब, पायाला सतत झिंजिण्या येतात आणि रात्री पाय सुन्न होतात. आधी जाऊन शुगर चेक कर. केलीये सर, शुगर वाढलीये. तुला तर डायबेटिक न्यूरोपॅथी झाली आहे. यात पायाच्या नसा डॅमेज होतात आणि यासाठी तू आता एक काम कर. पहिल्यांदा पाय स्वच्छ धुवून घे, त्याच्यानंतर पाय कोरडे कर आणि आता गाईचं शुद्ध तूप कोमट कर. त्याच्यानंतर भांड्याच्या दुकानात जाऊन एक छोटी काशाची वाटी आण. तळव्यावर थोडं तूप टाकून काशाच्या वाटीने दाबत पायाच्या बोटांपासून टाचेकडे 5 मिनिटं पॉलिश कर. याने पायाच्या नसा ऍक्टिव्ह होतील, वाढलेली उष्णता दूर होईल. पॉलिश करताना वाटी गोलाकार फिरव. लवकरच पायाचा बधीरपणा पण कमी होईल. काशामध्ये असलेल्या तांबे आणि कथील या धातूंमुळे नसांमधले टॉक्सिन्स बाहेर येतात. काही वेळाने पायावर काळा थर येईल, तो पुसून घे. झोपण्यापूर्वी हा मसाज कर, सर्वाधिक फायदा मिळेल. आज भारतात डायबेटिक न्यूरोपॅथीचे प्रॉब्लेम वाढत चाललेत आणि भारतीय आयुर्वेदाला पुन्हा घराघरात पोहोचवण्याचं जीवन ऊर्जेचं ध्येय आहे. ज्यांचे पाय सुन्न होतात त्यांना हा उपाय नक्की सांग आणि लवकरात लवकर शुगर कंट्रोलमध्ये आण. आणि मित्रांनो, तुम्ही पण हे जीवन ऊर्जेचे नैसर्गिक उपाय जास्तीत जास्त शेअर करा. जीवन ऊर्जा आहे गुडघेदुखी संपवणारी एक खरी संजीवनी. किमया जीवन ऊर्जेची गुडघ्यांसाठी गरजेची.